जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाल गावाची यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे की एडिट बाय तेजस. फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण गणेश चतुर्थी स्पेशल बॅनर रिंग सिनेमॅटिक्स घेऊन आले आहोत. आणि मित्रांनो, ह्याची ह्या पार्ट 2 आहे. पार्ट 1 तुम्ही बघितला नसेल त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि मित्रांनो, आपण जे आजचं मटेरियल वापरलं आहे ते आपण प्रथमेश पाटील ग्राफिक डिझायनर यांचं वापरलेलं आहे. जे बैलपोळ्याला वापरेल तर त्यांचंच मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल स्वतःचं का वापरेल, तर मित्रांनो, जेव्हा मी एक प्रोजेक्टवर काम करत आहे, म्हणजेच बॅनरच्या, जेव्हा माझे बॅकग्राऊंड तयार होतील आणि सगळं माझं फॉन्ट सगळं मी करून घेईल, कंट्रोल पुरं म्हणजे कवर करून घेईन सर्व, तेव्हा तुम्हाला माझे स्वतःचे सिनेमॅटिक्स आणि असे साधे जे बॅनर तुम्हाला मिळत जातील. तर मित्रांनो, आता आपण जरा वेळ नाही आलो तर आपल्या आजच्या या बॅनरला सुरुवात करूया. आणि त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर ऑलवर सिलेक्ट करा. ते नाही तुम्ही सिलेक्ट करलं तर तुम्हाला जे नेक्स्ट व्हिडिओ येईल त्याची इन्फॉर्मेशन येणार नाही. तर मित्रांनो, आता आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. आपल्याला पिक्सेल लॅबमध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला आपलं ब्लॅकग्राऊंड घेऊन घ्यायचं आहे. इथून मी ब्लॅकग्राऊंड घेतो. मी माझं ब्लॅकग्राऊंड घेतलं आहे, याला मोठं करतो आणि आता याला लॉक करून इथे इम्पॉर्टमध्ये जाऊन इथून आपली जे गणपती बाप्पाचं शॅडोची PNG आहे तिला आपण मोठी करून याला पण लॉक करून घेऊ. आणि इम्पोर्टमध्ये परत क्लिक करू आणि इथून आपल्याला असं जे गुलाबी आणि लाल आहे ते सिम्बॉल सर्कल करायची, त्याला घेऊन घ्यायचं आहे आणि त्याला पण लॉक करून आपण इथे आपल्या गॅलरीमधून एक टेबल घ्यायचा आहे. मी जशी PNG दिली आहे तुम्हाला ते तुम्ही घेऊन घ्यायचं आहे मित्रांनो. आणि हे आपण असेच बॅनर बनवतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण गणपती बाप्पाची PNG घेऊन घेतली आहे आणि याला पण लॉक करून घेता. आता इथे आपलं मेन पॉईंट म्हणजे आपली जे आपल्या याला बॅनरला जे मजा येईल, म्हणजे अशी खतरनाक आपलं बॅनर दिसेल आणि शो येईल आपल्या बॅनरला, ते आपले म्हणजे समई आणि झुंबर. तर मित्रांनो, हे बघा, आपण समई आणि झुंबर लावून घेतलं आणि इम्पोर्ट. तुम्ही असं नको समजा की मला बोलता नाही येत आहे, मी कवर करतो आहे, जे मला येते ते मी कवर करतो आहे. आता आपण गणेश चतुर्थी नावाची PNG घेऊन इथे लॉक करून घेऊ आणि आता इम्पोर्टवरती क्लिक करू. आता आपण इथे एक PNG घेऊ, ते आहे आपली शुभेच्छाची. तर आपण याला आपण मोठे करून घेऊ आणि लॉक करा. आता इम्पोर्टमध्ये जा, स्क्रोल करा खाली. याची लिंक तुम्हाला आता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, तर तिला डाउनलोड करून घे जा. याला पासवर्ड नाही आहे, तर नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. आणि का पासवर्ड आपण देत नाही. आता आपण हे टेक्स्चर घेतलं, वक्रतुंड महाकाय सर्वकोटी सूर्य हे घेतला. आता त्याला आपण लॉक करून आपण गॅलरीमध्ये आहोत. याला आपण आपल्या संग डबल होऊन गेला, आपण कट करा. आता इथून आपण फुल घेतले बाप्पाच्या पायापाशी असे ठेवू, म्हणजे आपण आता पायापाशी ठेवून मोठी मूर्ती असली तर आपण वरती ठेवू नाही शकत. तर आता आपण अजून एक उंदीर मामाची PNG घेऊ, तिला पण मोठी करून घेऊन लॉक करून घेऊ. आता इम्पोर्टमध्ये जाऊ. इम्पोर्टमध्ये आल्यानंतर इथे पिवळ्या कलरची आणि हिरव्या कलरची पट्टी आहे, तिला आपण तिथे सेट करून लॉक करून घेऊ. आता इम्पोर्टमध्ये जाऊ आपण आणि हे बघा, आपली एक लाल कलरची जी PNG आहे तिला पण आपण घेऊन घेतली आणि तिला पण लॉक करून घेऊ. आता हिला लॉक केल्यानंतर इम्पोर्टमध्ये जाऊ आणि इम्पोर्टमध्ये आल्यानंतर जे आपल्याजवळ जे PNG आहे, म्हणजे आपलं शॅडो जे आहे ते घेऊन घेतले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ठेवू शकता, नाही हवं असेल तर नको ठेवा. तर इथून आपण आता एक PNG घेऊन घेऊ, ते आहे आपली पट्टी आहे एक, तिथे फुलाच्या खाली लावायची, ते आपण पट्टी लावून घेतली. आता इम्पोर्टमध्ये जाऊन आपला जे लोगो आहे आपल्या बॅनरचा, जो आपला नंबर आहे आणि नाव आहे, तर आपण तिथे आता साध्यापणाने जे सेट करून घेऊन लॉक करून घेऊ. आता लॉक करल्यानंतर आपण तिथे आपला जो मॉडेलची जे PNG आहे आणि नाव आहे शुभेच्छुक करता, म्हणजे
त्याचे आपण लावून घेऊ. आता हे माझं आहे, मी लावून घेतलं. तर याला लॉक करू. आता लॉक झालं आहे आपलं आणि आपण ते शॅडो जे होती ते डिलीट केले. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आता भेटू नेक्स्ट